मित्रांनो, हा प्रसंग 3 वर्षांपूर्वीचा आहे, जेव्हा मी 23 वर्षांची होते. माझ्या मनात कधीच असं काही करावं लागेल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझ्या मामांचा मुलगा आहे, त्याचं नाव अर्जुन आहे. तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. माझी एक खास मैत्रीण होती, तिचं नाव प्रीती. मी सांगितल्यावर तिने माझ्या मामेभावाला तिचा बॉयफ्रेंड बनवलं. त्यांची लव्ह स्टोरी बरीच जुनी झाली होती. प्रीती नेहमी माझ्या घरी यायची जायची आणि तिची आणि अर्जुनची जवळीकही बऱ्याचदा झाली होती. अर्जुन तिच्या प्रेमात वेडा होता. माझाही एक बॉयफ्रेंड होता, नाव होतं राज. जेव्हा मी राजला बॉयफ्रेंड बनवलं तेव्हाच प्रीतीने अर्जुनला तिचा बॉयफ्रेंड बनवलं होतं. पण माझं आणि राजचं नातं तुटलं. ब्रेकअपला 6 महिने झाले होते आणि मी माझ्या दुःखातून बाहेर आले होते. पण इकडे प्रीती आणि अर्जुनच्या नात्यात बिनसलं होतं. अर्जुन प्रीतीवर नाराज होता. त्याने गेल्या 3 महिन्यांपासून प्रीतीशी जवळीक ठेवली नव्हती. मी खूप समजावलं, प्रीती खूप रडली, पण अर्जुन ऐकेच ना. एकदा अर्जुनला सुंदर वेळ घेण्याची इच्छा झाली. त्यानं प्रीतीशी बोलणं केलं, पण त्या दिवशी प्रीतीला पाळी आली होती. तरीही तिने अर्जुनला खुश ठेवण्यासाठी होकार दिला. त्या दिवशी त्यांचा सुंदर वेळेचा कार्यक्रम माझ्याच घरी होणार होता, कारण घरी फक्त मी आणि अर्जुन होतो. आई बाबा आजी आजोबांकडे गेले होते. प्रीतीला पाळीमुळे त्रास होत होता. ती सुंदर वेळ घेण्यासाठी इच्छित नव्हती, पण तिला अर्जुनला दुखवायचंही नव्हतं. ती मला म्हणाली, अनन्या, तुला माझी मदत करावी लागेल. मी विचारलं, कसली मदत? ती म्हणाली, मी आज अर्जुनला सुंदर वेळेचा अनुभव देऊ शकत नाही. मला खूप त्रास होतोय. मी त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधेन आणि तू माझ्या जागी जा. मी तिला स्पष्ट नकार दिला. नाही, अर्जुन माझा भाऊ आहे, मी असं करू शकत नाही. पण प्रीती मला भावनिक ब्लॅकमेल करू लागली. ती म्हणाली की ती काहीतरी पाऊल उचलेल. खूप विचार केल्यावर मला हो म्हणावं लागलं, कारण प्रीती एकदम हट्टी होती. मला भीती वाटत होती की ती खरंच काही कळेल. रात्रीच प्लॅन ठरलं. अर्जुनने प्रीतीला माझी झोप झाल्यावर घरी आणलं. पण मी झोपले नव्हते, फक्त झोपेच नाटक करत होते. प्रीतीला मला मेसेज करायचा होता आणि मेसेज मिळाल्यावर मला त्यांच्याकडे जायचं होतं. मी वाट पाहत होते. रात्री 11च्या सुमारास प्रीतीचा मेसेज आला, आमच्या रूमच्या दारापाशी ये. आणि मी हाताने इशारा केला की आत ये. मी तिथे गेले. पाहिलं तर अर्जुन मोकळा बेडवर पडला होता. प्रीती त्याची भावना हाताळत होती. त्याला पाहून मी घाबरले आणि मला राजची आठवण आली. प्रीतीने मला याआधी सांगितलं होतं की अर्जुन खूप ताकदवान आहे आणि सुंदर वेळेचा अनुभव घेताना तो अर्धा तास थांबत नाही. त्या आठवणींनी मला भीती वाटली. काही वेळाने प्रीतीने मला इशारा केला. मी बाहेरच मोकळे झाले आणि आत गेले. प्रीतीने माझं तोंड कपड्याने बांधलं, जेणेकरून मी आवाज करू नये. अर्जुनची भावना दाटून आली होती आणि त्याच दृश्य मला राजची आठवण करून देत होतं. त्या क्षणी मी सर्व विसरले. फक्त अर्जुनच प्रेम आणि त्याच मन राखायचा विचार केला. प्रीतीने अर्जुनला सांगितलं, आता मी तुला सुंदर वेळेचा अनुभव देते. अर्जुन म्हणाला, हो माझ्या प्रिये, लवकर बसास, मी पण तुला जगातला सर्वात सुंदर वेळेचा अनुभव देतो. प्रीती बाजूला झाली आणि मी त्याच्या भावनेवर बसून त्याला सुंदर अनुभव द्यायला लागले. पण त्याची भावना मला सहन होईना. माझ्या डोळ्यांतून पाणी आलं. प्रीती माझे अश्रू पुसत आणि ती आवाज करत होती, जेणेकरून अर्जुनला माझा त्रास समजू नये. मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते. अर्जुन मला प्रीती समजून सुंदर वेळेचा अनुभव घेत होता. त्याची ताकद जशी प्रीतीने सांगितली होती तशीच होती. प्रीतीला कळलं की मी सहन करू शकणार नाही. ती म्हणाली, राजाजरा हळू ना. मग अर्जुन हळूहळू सुंदर वेळ घालवायला सुरुवात केली. आता मला थोडं बरं वाटू लागलं, पण दुखणं अजूनही होतं. काही वेळाने मी थांबले आणि त्याच्या डोळ्यांवरची पट्टी मी नीट बांधली, जेणेकरून त्याला काही समजू नये. जर तेव्हा पट्टी निघाली असती तर प्रीती आणि अर्जुनचं भांडण झालं असतं आणि आमचं नातंही काहीतरी वेगळं झालं असतं. थोड्या वेळाने मी उठले. प्रीतीने पुन्हा अर्जुनला सुंदर वेळ घालवायला प्रोत्साहन दिलं आणि त्याने तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि काही वेळातच तो शांत झाला आणि प्रीतीने ते सगळं स्वीकारलं. मी प्रीतीला इशारा केला की मी जाते आणि माझ्या खोलीत परतले. माझी भावना दुहत होती, त्यामुळे मी झोपले. आणि 35 मिनिटांनंतर प्रीतीचा मेसेज आला, पुन्हा एकदा ये आणि याला सांभाळ. मैत्रीच्या नावाखाली मी पुन्हा तिथे गेले. अर्जुन पुन्हा तयार होता. त्याची भावना दाटून आलेली होती आणि त्याचा प्रभाव दिसत होता. प्रीती त्याच्यासोबत खेळ खेळत होती. मी मैत्रीच्या नावाखाली स्वतःला त्याच्यासमोर सुंदर वेळेचा अनुभव देत होते. त्याने माझ्या जीवनात त्याची भावना टाकली आणि सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. प्रीती माझ्या डोक्यापाशी बसली होती. माझे व्यक्तिमत्व हदरत होते. 30 मिनिट आम्ही दोघेही सुंदर वेळेचा अनुभव घेत राहिलो आणि शेवटला त्याने माझ्या जीवनात रंगाची पिचकारी सोडली आणि मला एक वेगळाच आनंद मिळाला, जो मी शब्दांत सांगू शकत नाही. मग अर्जुनने मला वेगळ्या पद्धतीने सुंदर अनुभव द्यायला सांगितलं आणि आम्ही दोघेही वेगवेगळ्या पद्धतीनं सुंदर वेळेचा अनुभव घेत राहिलो.
माझ्या मनात विचार येत होता की आज मी खूप सहन करत आहे. प्रीतीने जे सांगितलं होतं अर्जुन तितकाच ताकदवान होता. मला कळलं की प्रीती का इतकी खुश असते. शेवटी मी अर्जुनच्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव दिला. मग अर्जुन पट्टी बांधलेल्या अवस्थेत झोपला. प्रीतीने मला माझ्या खोलीत नेलं, माझं व्यक्तिमत्व साफ केलं आणि तयार होण्यात मदत केली. मी खूप थकले होते, दुखणं कमी व्हावं म्हणून गोळी घेतली आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मी दुपारी 12 वाजता उठले. मी अर्जुनला सांगितलं की माझी तब्येत बरी नाही. अर्जुनने प्रीतीला पुन्हा बोलावलं, पण तिनेही तब्येत खराब असल्याचं सांगितलं. नंतर आईबाबा घरी आले. मला मोठ्या त्रासाचा अनुभव आला होता, पण मी समजले की आयुष्यात कधी ना कधी असं होतंच. पण मी प्रीतीला स्पष्ट सांगितलं, पुढे असं काही करायला सांगू नकोस, कारण जर अर्जुनला कळलं तर कदाचित त्याला वाईट वाटेल किंवा तो माझ्या मजबुरीचा फायदा घेईल. त्या रात्रीनंतर माझ्या आयुष्यात एक विचित्र बदल घडला. माझ्या मनात सतत तो प्रसंग घोळत होता. प्रीती आणि अर्जुन यांचं नातं पुन्हा रुळावर येत होतं, पण माझ्या मनात एक अस्वस्थता घर करून गेली होती. मी प्रीतीला स्पष्ट सांगितलं होतं की पुन्हा असं काही करायला सांगू नकोस, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, जणू ती माझ्या भावनांचा खेळ खेळत होती. दिवस सरत होते, पण माझ्या मनातली भीती आणि ती भावना कमी होत नव्हती. मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते, पण रात्री झोपेत मला त्या रात्रीच्या आठवणी यायच्या आणि माझ्या डोळ्यांतून गप्पन वाहणारे अश्रू. हे सगळं माझ्या मनात एक काळा ढग बनून राहिलं होतं. मी कॉलेजला जायचे, मित्र मैत्रिणीशी हसायचे, पण आतून मला वाटायचं की मी एका गुप्त रहस्यात अडकले आहे. एक दिवस दुपारी मी कॉलेजमधून घरी आले तेव्हा प्रीती माझ्या घरी होती. ती अर्जुनसोबत लिव्हिंग रूममध्ये बसली होती आणि दोघंही हसत खिदळत होते, पण मला तिच्या हसण्यात काहीतरी बनावट वाटलं. मी तिला बाजूला घेतलं आणि विचारलं, प्रीती तू ठीक आहेस ना? तुझ्या डोळ्यात काय लपले? ती हसली आणि म्हणाली, अनन्या तू खूपच विचार करतेस. मी आणि अर्जुन आता खूप खुश आहोत. तुझ्यामुळे, त्या रात्रीमुळे आमचं नातं पुन्हा जुळलं. तू माझी खरी मैत्रीण आहेस. तिच्या शब्दांनी मला थोडं हाय असं वाटलं, पण तरीही माझ्या मनात एक शंका कुरकुरत होती. त्या रात्री मी माझ्या खोलीत बसले होते तेव्हा मला प्रीतीचा मेसेज आला, अनन्या उद्या रात्री अर्जुनला सरप्राईज द्यायचं, तू मला मदत करशील ना? माझं हृदय धडधडलं. मी तिला कॉल केला आणि विचारलं, कसली मदत? प्रीती मी तुला सांगितलं होतं ना पुन्हा असं काही नाही. ती हसली आणि म्हणाली, अगं तसं काही नाही, फक्त एक छोटंसं सरप्राईज. तू फक्त घरी असायला हवं. तिच्या आवाजात एक वेगळीच चमक होती, जणू ती काहीतरी लपवत होती. मी नाईलाजाने होकार दिला, पण माझ्या मनात एक अनामिक भीती दाटली होती. दुसऱ्या दिवशी रात्री मी घरी एकटीच होते. आईबाबा पुन्हा आजी आजोबांकडे गेले होते आणि अर्जुनला प्रीतीने कुठेतरी बाहेर बोलावलं होतं. मी माझ्या खोलीत बसले होते तेव्हा रात्री 6:30च्या सुमारास दारावर टकटक झाली. मी दार उघडलं तर प्रीती समोर उभी होती. तिच्या हातात एक छोटी बॅग होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं. चल तयार हो, आज रात्री मजा येणार आहे, ती म्हणाली. मी गोंधळली आणि विचारलं, काय मजा? प्रीती तू काय प्लॅन केलंय? ती हसली आणि म्हणाली, अर्जुनला एक असा अनुभव द्यायचाय जो तो कधीच विसरणार नाही. तू फक्त माझ्यासोबत चल. माझ्या मनात शंकेची लाट चुकचुकली. मी तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण तिने माझा हात धरला आणि मला बेडरूमच्या दिशेने ओढलं. तिथे गेल्यावर तिने बॅगमधून एक काळी पट्टी आणि काही सुगंधी मेणबत्त्या काढल्या. आज रात्री आपण अर्जुनला एक स्वप्नवत अनुभव देणार आहोत, ती म्हणाली. मला तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसली, जणू ती काहीतरी खूप मोठं लपवत होती. मी म्हणाले, प्रीतीमला यात पडायचं नाही, तू आणि अर्जुन तुमचं बघा. पण तिने मला भावनिक ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अनन्या तू माझी खरी मैत्रीण आहेस ना? मग माझ्यासाठी एवढं कर, नाही तर मी अर्जुनला सगळं सांगेन. माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या रात्रीचं सत्य अर्जुनला कळालं तर काय होईल? माझं आणि त्याचं नातं कायमचं तुटेल. मी घाबरले आणि तिच्या म्हणण्यापुढे झुकले. प्रीतीने मला सांगितलं की अर्जुन लवकरच घरी येणार आहे आणि मी फक्त तिच्या सूचनांचे पालन करायचं आहे. तिने मला एक सुगंधी तेलाची बाटली दिली आणि सांगितलं, हे तुझ्या व्यक्तिमत्वावर लाव, अर्जुनला हा सुगंध खूप आवडतो. मी तिच्या शब्दांनी गोंधळले, पण मला पर्याय नव्हता. काही वेळाने अर्जुन घरी आला. त्याच्या डोळ्यांवर प्रीतीने काळी पट्टी बांधली आणि त्याला बेडरूममध्ये आणलं. तो हसत होता आणि त्याच्या आवाजात एक उत्साह होता. प्रीती आज तू काय प्लॅन केलंय? तो म्हणाला. प्रीती हसली आणि म्हणाली, आज तुला एक असा अनुभव मिळणार आहे जो तू कधीच विसरणार नाहीस. तिने मला इशारा केला आणि मी घाबरत घाबरत बेडरूममध्ये गेले. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं ते बाहेर येईल. प्रीतीने अर्जुनला बेडवर बसवलं आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजलं. तो हसला आणि म्हणाला, चल मला वाट पाहायला लावू नकोस. माझ्या डोळ्यांसमोर ती रात्र पुन्हा उभी राहिली. मी प्रीतीकडे पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित होतं. तिने मला जवळ ओढलं आणि माझ्या कानात कुजबुजलं,
अनन्यास, तू माझ्यासाठी हे कर, नाही तर मी अर्जुनला सगळं सांगेन. माझ्या डोळ्यांतून अश्रू आले, पण मी स्वतःला सावरलं. अर्जुनला प्रीती समजून मी त्याच्याजवळ गेले. त्याचा स्पर्श मला पुन्हा त्या रात्रीच्या आठवणींकडे घेऊन गेला. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. प्रीती बेडरूमच्या एका कोपऱ्यात उभी होती आणि तिच्या हातात एक कॅमेरा होता. माझं हृदय थांबलं. प्रीती, हे काय आहे? मी कुजबुजले. ती हसली आणि म्हणाली, काही नाही, फक्त एक आठवण ठेवायची आहे. मला कळलं की मी एका सापळ्यात अडकले. अर्जुनच्या डोळ्यांवरची पट्टी अजूनही होती आणि तो मला प्रीती समजून सुंदर वेळेचा अनुभव घेत होता, पण माझं लक्ष प्रीतीवर होतं. ती कॅमेरा चालू करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. मी घाबरले आणि अर्जुनला थांबवायचा प्रयत्न केला, पण प्रीतीने मला इशारा केला. एक शब्द बोललीस तर सगळं संपेल, ती म्हणाली. मला काहीच सुचत नव्हतं. मी फक्त तिच्या म्हणण्यापुढे झुकले. पण त्या क्षणी काहीतरी अनपेक्षित घडलं. अर्जुनच्या खिशातून त्याचा फोन खाली पडला आणि त्याच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसला. मी चोरट्या नजरेने पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मेसेज प्रीतीचा होता आणि त्यात लिहिलं होतं, अर्जुन, आज रात्री तुला खरी अनन्या भेटणार आहे, तुझी खरी प्रेयसी. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. प्रीती माझ्याशी आणि अर्जुनशी खेळ खेळत होती. मी घाबरले आणि अर्जुनला थांबवायचा प्रयत्न केला, पण त्याने मला घट्ट पकडलं. प्रीती, आज तू खूपच वेगळी वाटतेस, तो हसत म्हणाला. पण मला कळलं की त्याला सत्य कळलं तर काय होईल. मी प्रीतीकडे पाहिलं आणि तिच्या हातातला कॅमेरा अजूनही चालू होता. ती हसत होती, जणू तिला हेच हवं होतं. त्या क्षणी मी ठरवलं की मला हा खेळ थांबवायचा आहे. मी अर्जुनच्या डोळ्यांवरची पट्टी काढली आणि त्याला सगळं सांगायचं ठरवलं. पण जेव्हा मी पट्टी काढली तेव्हा माझ्यासमोर एक धक्कादायक सत्य उभं होतं. अर्जुनच्या जागी दुसराच कोणीतरी होतं. तो माणूस हसत माझ्याकडे पाहत होता आणि त्याच्या हातात एक चाकू होता. प्रीती कोपऱ्यात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित. अनन्या, तुला खरं सांगितलं असतं तर तू आलीच नसतीस. तिचे शब्द माझ्या कानात विषासारखे पसरले. मी घाबरले होते, पण माझ्या मनात एकच विचार होता, मला यातून बाहेर पडायचं आहे आणि अर्जुन कुठे आहे हे शोधायचं आहे. प्रीती, तू हे का करतेस? मी थरथरत्या आवाजात विचारलं. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू ती या क्षणाची वाट पाहत होती. अनन्या, तुला वाटत मी फक्त अर्जुनच्या प्रेमात आहे? हा, तू किती भोळी आहेस. ती हसली आणि तिचं हसणं मला आतून कापून काढत होतं. अर्जुन फक्त एक प्यादा आहे, खरा खेळ तर आता सुरू होणार आहे. तिच्या शब्दांनी माझ्या मनात शंकेचं जाळं विणलं. मी त्या अनोळखी माणसाकडे पाहिलं. त्याचा चेहरा कठोर होता आणि त्याच्या डोळ्यात एक थंड क्रूरता होती. कोण आहे हा? मी प्रीतीला विचारलं. तिने हसत हसत त्या माणसाकडे पाहिलं आणि म्हणाली, हा माझा साथीदार आहे, अनन्या, आणि तू आता आमच्या खेळाचा भाग आहेस. माझ्या पायाखालची जमीन सरकली. प्रीती माझ्या मैत्रीचा फायदा घेत होती आणि मी तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले होते. अर्जुन कुठे आहे? मी कसंबस विचारलं. प्रीती हसली आणि म्हणाली, अर्जुन, तो सध्या सुरक्षित आहे, पण तू आमचं म्हणणं ऐकलं नाहीस तर त्याचं काय होईल याची मी हमी देऊ शकत नाही. तिच्या शब्दांनी मला धक्का बसला. अर्जुन माझा भाऊ होता आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार होते. पण मला कळत नव्हतं की प्रीतीचा खरा हेतू काय आहे. त्या अनोळखी माणसानं माझ्याकडे एक पाऊल टाकलं आणि मी मागे सरकले. थांबा, मी ओरडले, तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? प्रीती पुढे आली आणि म्हणाली, अनन्या, तुला फक्त आमच्या सूचनांचे पालन करायचं आहे. आम्हाला तुझ्या घरातली एक गोष्ट हवी आहे, ती मिळाली की तू आणि अर्जुन दोघेही मोकळे. मला विश्वास बसत नव्हता. माझ्या घरात असं काय आहे ज्यासाठी प्रीती इतका मोठा खेळ खेळते? काय हवंय तुम्हाला? मी विचारलं. प्रीतीने त्या माणसाकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे वळली. तुझ्या वडिलांच्या स्टडी रूममध्ये एक लॉकर आहे, त्यात एक डायरी आहे, ती आम्हाला हवी आहे. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. माझ्या वडिलांची डायरी? त्यात असं काय आहे ज्यासाठी प्रीती इतकं टोकाचं पाऊल उचलते? त्या डायरीत काय आहे? मी विचारलं. प्रीती हसली आणि म्हणाली, तुला फक्त ती आणून द्यायची आहे, बाकी आम्ही बघू. पण मला कळलं की ती मला सगळं सांगणार नाही. मी वेळ घालवायचं ठरवलं. ठीक आहे, मी ती आणते, पण मला आधी अर्जुनला पाहायचं आहे. प्रीतीच्या चेहऱ्यावरचं हास्य लुप्त झालं. तुला वाटत तू आमच्याशी खेळ खेळू शकतेस? ती चिडून म्हणाली. त्या अनोळखी माणसाने माझ्याकडे चाकू उगारला आणि मी घाबरले, पण मी स्वतःला सावरलं. अर्जुनला काही झालं तर तुम्हाला काहीच मिळणार नाही, मला त्याला पाहायचं आहे. प्रीती आणि त्या माणसाने एकमेकांकडे पाहिलं आणि मग प्रीती म्हणाली, ठीक आहे, पण एक चूक केलीस तर तुझा भाऊ गेला. माझ्या हृदयात दहशत आणि आशा एकत्र मिसळली. प्रीतीने मला बेडरूममधून बाहेर काढलं आणि घराच्या मागच्या बाजूला असलेल्या स्टोर रूमकडे नेलं. तिथे गेल्यावर तिने एक लाकडी दरवाजा उघडला आणि मला ढकललं.
अंधारात एका कोपऱ्यात अर्जुन खुर्चीवर बांधलेला होता. त्याच्या तोंडाला टेप लावलेली होती आणि त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. अर्जुन, मी ओरडले आणि त्याच्याकडे धावले, पण प्रीतीने मला अडवलं. बस, आता ती डायरी आण. मी अर्जुनकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून मला एकच संदेश मिळाला, पळ. पण मी कशी पळणार? प्रीती आणि तो अनोळखी माणूस माझ्यावर लक्ष ठेवून होते. मी म्हणाले, ठीक आहे, मी डायरी आणते, पण अर्जुनला सोडा. प्रीती हसली आणि म्हणाली, आधी डायरी बाकी. मी स्टडी रूमकडे गेले आणि माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. वडिलांचा लॉकर मला माहीत होतं, पण त्याचा पासवर्ड मला कधीच सांगितला नव्हता. मी लॉकर जवळ गेले आणि त्याला स्पर्श केला. माझ्या मनात एकच प्रश्न होता, या डायरीत असं काय आहे? मी लॉकर उघडायचा प्रयत्न केला, पण पासवर्ड चुकीचा होता. प्रीती माझ्या मागे उभी होती आणि तिच्या डोळ्यात अधीरता दिसत होती. लवकर कर अनन्या, ती ओरडली. मी पुन्हा प्रयत्न केला, पण लॉकर उघडलं नाही. मला कळलं की मला वेळ घालवायला हवा. मला पासवर्ड माहीत नाही, मी खोटं सांगितलं. प्रीती चिडली आणि म्हणाली, तुला वाटत तू आम्हाला फसवू शकतेस. तिने त्या अनोळखी माणसाला इशारा केला आणि तो माझ्याकडे आला. पण त्या क्षणी मला एक आयडिया सुचली. मी स्टडी रूममधलं एक जड पुस्तक उचललं आणि त्या माणसाच्या डोक्यावर मारलं. तो खाली पडला आणि प्रीती ओरडली. मी धावत स्टोररूमकडे गेले, पण प्रीती माझ्या मागे होती. मी अर्जुनजवळ पोहोचले आणि त्याच्या हातावरची दोरी कापायला सुरुवात केली. अर्जुन, लवकर, मी कुजबुजले. अर्जुनच्या डोळ्यांत आशा दिसली. मी त्याचं तोंड मोकळं केलं आणि तो म्हणाला, अनन्या, प्रीती आपल्याला फसवते. ती माझ्या मागे लागली होती कारण तिला वडिलांची डायरी हवी आहे. मी गोंधळले, पण का? अर्जुन म्हणाला, त्या डायरीत वडिलांनी त्यांच्या कंपनीच्या गुप्तसाची माहिती लिहिली आहे. प्रीतीला ती विकायची आहे. माझ्या डोळ्यांसमोर सगळं स्पष्ट झालं. प्रीती माझी मैत्रीण नव्हती, ती एक फसवी होती जी आमच्या कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत होती. पण आता विचार करण्याची वेळ नव्हती. प्रीती स्टोररूमच्या दारात उभी होती आणि तिच्या हातात चाकू होता. तुम्ही दोघं खूप चाणाक्ष आहात नाही का? ती हसत म्हणाली. मी आणि अर्जुन एकमेकांकडे पाहिलं. आम्हाला माहीत होतं की आम्हाला एकत्र लढावं लागेल. मी प्रीतीकडे पाहिलं आणि म्हणाले, प्रीती, तुला डायरी मिळणार नाही. तू आम्हाला कमी लेखलंस. ती हसली आणि म्हणाली, पाहूया तुम्ही किती वेळ टेकता. त्या क्षणी अर्जुननं आपली खुर्ची प्रीतीवर फेकली आणि ती खाली पडली. मी धावत दाराकडे गेले, पण तो अनोळखी माणूस पुन्हा उठला होता आणि माझ्यासमोर उभा होता. त्याने माझ्यावर चाकू उगारला, पण अर्जुनने त्याला मागून पकडलं. अनन्या, पळ, तो ओरडला. मी घराच्या मुख्य दाराकडे धावले, पण माझ्या मनात अर्जुनाची चिंता होती. मी पोलिसांना फोन केला आणि त्यांना आमच्या घराचा पत्ता सांगितला, पण मला माहीत होतं की पोलीस यायला वेळ लागेल. मी परत स्टोररूमकडे धावले आणि तिथे प्रीती आणि तो माणूस अर्जुनला मारहाण करत होते. थांबा, मी ओरडले. प्रीती माझ्याकडे वळली आणि म्हणाली, अनन्या, तू खूपच हट्टी आहेस, पण आता तुझा शेवट जवळ आहे. तिने चाकू माझ्याकडे उगारला, पण मी बाजूला झाले. त्या क्षणी मला घरातली एक लोखंडी रॉड दिसली आणि मी ती उचलली. मी प्रीतीवर वर हल्ला केला आणि ती खाली पडली. पण तो अनोळखी माणूस अजूनही अर्जुनशी लढत होता. मी रॉड घेऊन त्याच्या पाठीवर मारलं आणि तो खाली कोसळला. अर्जुन उठला आणि मला मिठी मारली. अनन्या, तू ठीक आहेस ना? मी फक्त डोकं हलवलं कारण माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. आम्ही दोघं घराबाहेर पळालो आणि काही मिनिटांनी पोलिसांच्या गाड्या आल्या. प्रीती आणि त्या अनोळखी माणसाला अटक करण्यात आली. आम्ही घरी परतलो, पण माझ्या आणि अर्जुनच्या नात्यात एक दुरावा आला. त्याला सत्य कळलं नव्हतं आणि मी त्याला कधीच सांगू शकले नाही. प्रीती तुरुंगात होती, पण मला वाटत होतं की हा खेळ अजून संपलेला नाही. एक रात्री मला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला, अनन्या, तू जिंकलीस, पण खरा खेळ आता सुरू होणार आहे. माझ्या हातातून फोन खाली पडला आणि माझ्या डोळ्यांसमोर एकच प्रश्न उभा राहिला, कोण आहे हा? त्या कहाण्या मी कधीतरी नक्की सांगेन. मित्रांनो, ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतोय. कथा आवडली तर लाईक करा आणि अजून अशाच कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. परत भेटू लवकरच एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.